भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची उपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चा, युद्धशास्त्रामध्ये कुटुंबाला आणायचं नसतं, अंधारेंचं विधान. कंबोज यांच्या घरी शुभकार्यास गेलं तर त्यात गैर काय? संजय राऊतांकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण, मंगल कार्याच्या वेळी कटुता दूर ठेवावी लागते, राऊतांचं वक्तव्य. खरातच्या ऑफिसमधून एसआयटीनं केले महत्त्वाचे पुरावे जप्त, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनसह डिजिटल पंचनामा, पीडित महिलेला घेऊन एसआयटीनं ऑफिसमध्ये केलं लाईव्ह स्क्रीनिंग. खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याची माहिती, केसरकर शिक्षण मंत्री असताना भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची माहिती, केसरकरांनी मध्यस्थी केल्याची ही चर्चा. खरात प्रकरणातील ईशान्येश्वर देवस्थान पुन्हा चर्चेत, मंदिर पर्यटन स्थळांच्या यादीत समाविष्ट नसताना सुद्धा निधी मंजूर, 2018 मध्ये 1,05,00,000चा निधी ईशान्येश्वरला वितरित. खरातच्या शस्त्र परवान्यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर, खरातकडील शस्त्र परवान्याची 12 वर्षात पोलीस दफ्तरी नोंदच नाही, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नोंदीत परवान्याचा उल्लेखच नाही. आम्हाला कुणीच हरवू शकत नाही या अहंकारात भाजपनं राहू नये, अभिनेते शरद पोंक्षे यांनी भाजपला सुनावलं. भाजपची काँग्रेस होऊ लागली तर संघ 10 भाजप पक्ष उभा करू शकतो, पोंक्षेंचं विधान. ज्योतिबा मंदिरातील भाविक मारहाण प्रकरण तापलं, पारिते गावातील ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा, पुजाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना आता मानलं जाणार विवाहित, केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, 2027च्या जनगणनेमध्ये सरकारकडून मोठा बदल. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.